श्री चक्रधर. घर असावे घरासारखे, नकोत निस्त्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या नाती. घर बांधायचं असतं म्हणजे नुसतं कशासाठी बांधायचं असतं? चार भिंती एकत्र झाल्या म्हणजे घर तयार होत नसतं. चार भिंती एकत्र आल्या म्हणजे घराला शोभा येत नसते. घराला शोभा तिथल्या संस्कृतीने येत असते, तिथल्या वागण्या बोलण्याने येत असते, तिथल्या संस्काराने येत असते. आणि त्या घराला शोभा आणण्यासाठी आपण किती आचरणीय आहोत, किती सन्माननीय आहोत, किती आपण संस्कारनीय आहोत हे बघणं गरजेचं आहे. तुमच्या अंतःकरणातले संस्कार जर चांगले असतील बंधूंनो, तर ते घराला शोभा येईल. ते घर फाटका असेल, तुटका असेल, ते भर गळकही असेल ना, पण त्या घरामध्ये राहणारी माणसं जर सद्विवेकी असतील, विवेकवान असतील, बुद्धिवान असतील, चारित्र्यवान असतील, शीलवान असतील, तर त्या घरामध्ये येणारा प्रत्येक पाहुणा, प्रत्येक माणूस संतुष्ट होऊन जात असतो. आणि अशाच घरामध्ये परमात्म्याचं अवतरण होत असतं. भगवंत जर तुमचे बंगले बघत असता, तुमचे घर बघत असता, तर त्यांनी अंबानीच्या घरामध्ये जन्म घेतला असता दादा. पण त्यांनी तसं केलं नाही. तो जेलमध्ये, तुरुंगामध्ये जन्माला येतो, त्या अर्थे लक्षात घेण्यासारखं आहे की तो तुमचं अंतःकरण बघत असतो. तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचं घर कसं आहे, तुमच्या अंतःकरणाचं ठिकाण त्याच्यासाठी किती पवित्र आहे. आणि ते अंतःकरण तुमचं पवित्र असेल तर त्या घरामध्ये परमात्मा अवतरित होत असतो. या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. या मूळ घराला तुम्हाला शुद्ध करण्यासाठी, ह्या विटा मातीच्या घराला तुम्हाला शुद्ध करण्यासाठी त्याच्यामधलं आचरण शुद्ध करावं लागेल. दिवसेगणित फ्लॅट संस्कृती आपल्यामुळे वाढत चालली, दिवसेगणित खोल्यांची संस्कृती आपल्यामध्ये वाढत चालली. आणि झालं काय की माणसं मोजून चारच असतात, माणसं मोजून दोनच असतात, परंतु त्या दोन माणसासाठी 4-4, 5-5 खोल्या असतात. आणि 4-4, 5-5 खोल्या असून त्या माणसांमधले संवाद कमी झाले. आणि संवाद कमी झाल्यामुळे तिथं विवादही नाही, संवादही नाही, आणि नाते असे तुटून तुटून तारतार व्हायला लागले. आणि तारतार झालेली नातं हे पलीकडच्या खोलीमध्ये कधी माणूस निघून जातो, पलीकडच्या खोलीमध्ये कधी माणूस मरून पडतो हे सुद्धा कळत नाही. शहरांमधली दुर्दशा अशी आहे बंधूंनो, शहरांमध्ये शेजारचा माणूस मरून पडला तरी ती 12-12 दिवस, 15-15 दिवस खबर लागत नाही. ह्या संस्कृतीला करायचं तरी काय? म्हणून घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या नाती. नुसतं नातं काही कामाचं नाहीये. तुम्हाला किती मुलं आहे हे महत्वाचं नाहीये, तुमच्या घरामध्ये किती माणसं आहे हेही महत्वाचं नाहीये. आकडे मोजण्यापेक्षा, त्या आकड्यांपेक्षाही त्या घरामध्ये संस्कार किती जिवंत आहे हे महत्वाचं आहे. मग कौरवांचं जर उदाहरण घेतलं तर 100 होते, पांडवांचं उदाहरण घेतलं तर 5च होते. पण संस्काराच्या बाबतीत पांडव जिंकले, कौरव हरले गेले. आजही आपल्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये, समाजामध्ये, देशामध्ये, गावामध्ये जर आपण विचार केला की एकच मुलगा असावा, पण तो सुसंस्कृत असावा, चांगला असावा, विवेकवान असावा, बुद्धिवान असावा, धर्मवान असावा, तो 100 भारी आहे. तो गावामध्ये एकच मुलगा कुळाला उद्धार करत असतो. 5000 वर्ष झाले त्या महाभारताच्या गोष्टींना, पण 5000 वर्षापूर्वी कृष्ण ज्या कुळामध्ये जन्माला आला आज त्याच्याच नावाने कुळ ओळखल्या जातो. हजारो वर्षापूर्वी राम ज्या कुळामध्ये जन्माला आले आजही त्या कुळाला रघुकुलच म्हटलं जातं. एका कुळाचा उद्धार करण्याची ताकद तुमच्या, म्हणून त्या घरामध्ये संस्कार तुम्हाला तयार करता आले पाहिजे. घराला रंग किती सोनेरी लावला, घराला किती सुशोभित केलं, घराला किती सुंदर दरवाजे लावलेले, घराला किती सुंदर भिंतींना तुम्ही प्लास्टर केलेले, छत किती सुंदर आहे, पीओपी किती सुंदर आहे. याही पेक्षा त्या घरामध्ये राहणारी माणसं किती सुंदर आहे हे महत्वाचं आहे. संस्कारावरती खूप गरजेचे आहे, खूप गरजेचे आहे. तुमच्या घराचा जो पाया आहे तो मुळात संस्काराने भरलेला असला पाहिजे. तो दगड मातीनं भरलेला असेल, नक्कीच ती इमारत त्याच्यावरती उभी राहील. त्या घराला सुंदर भिंती बांधलेल्या असेल, नक्कीच ती इमारत सुंदर दिसेल, नक्कीच दिसेल. पण त्या घराला खंडर बनायला तुमचे कुसंस्कार 1 मिनिट सुद्धा लागून देणार, 1 मिनिट सुद्धा लागून देणार. म्हणून त्या घरामध्ये तुम्हाला संस्कार जपावे लागतील. माणसाच्या 3 गरजा ज्या आहेत ना, त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाची गरज जी आहे निवारा आहे. दिवसभर कितीही कावड कष्ट केलं, दिवसभर तो माणूस कितीही फिरला, पण संध्याकाळच्या वेळेला तो निवारायला येत असतो. तुम्ही जम्मू काश्मीर पर्यंत जा, विदेशापर्यंत जा, कुठेही जा, विदेशामध्ये कुठेही लांब गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या घराची आठवण येते. ते घराची आठवण याच्याच करता येत असते की त्या घराने तुम्हाला मोह दिलेला आहे, प्रेम दिलेलं आहे, स्नेह दिलेले आहे. त्या घराने सगळ्यात मोठा तुम्हाला निवारा दिलेला आहे. त्या निवाऱ्याशी प्रेम असतं. मी 4 दिवस इकडे आलोय, पण 4 दिवसामधून आता 5व्या दिवशी मी घरी जाणार. कुठंतरी प्रत्येकाचा धागा तिथं जुळलेला आहे. तो धागा जुळून ठेवण्यासाठी आपल्याला संस्काराचा, धर्माचा धागा पण जोपासणं गरजेचं आहे. तुमचे संस्कार चांगले म्हणून तुम्ही आज इथं पंडालामध्ये आलेले आहात.
तुमचा धर्म चांगला आहे म्हणून तुम्ही धर्म ऐकण्यासाठी इथं उपस्थित आहात. तुम्हाला पुढे जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुमचे संस्कार महत्वाचे आहेत, तुमचा धर्मही महत्वाचा आहे आणि तुमचं समर्पण सुद्धा महत्वाचं आहे. तुमचं जोपर्यंत समर्पण होत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये, ते धर्मामध्ये असू द्या, नात्यामध्ये असू द्या, घरामध्ये असू द्या, कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुमचं समर्पण असणं गरजेचं आहे. आणि ते समर्पण तुमच्या लक्षात येईल. मुक्ताबाईंना ह्या सालबर्डीच्या परिसरामध्ये 12 वर्ष स्वामींची प्रतीक्षा केली आणि शास्त्र म्हणतं की ती 1400 वर्षापासून जिवंत होती. दररोज ती स्वामींसाठी झाडून ठेवायची, दररोज ती स्वामींसाठी पदार्थ आणून ठेवायची, दररोज ती स्वामींसाठी फळं आणून ठेवायची, दररोज स्वामींची त्या रस्त्यांनी प्रतीक्षा करायची. दररोज तिची प्रतीक्षा जिवंत आहे, दररोज तिची प्रतीक्षा जिवंत आहे. आपलं एखादं काम झालं नाही तरी आपण देवावरती लगेच राग भरतो. आपला एखादा जर मनासारखा कार्यक्रम आपला झाला नाही तर आपण लगेच देवाला नाव ठेवायला तयार होतो. तिनं 14 वर्ष 12 वर्ष स्वामींची प्रतीक्षा करत राहिली पण कधीही तिनं नाव ठेवलं नाही की चक्रधर स्वामी असे आहेत, चक्रधर स्वामी तसे आहेत. 12 वर्षापर्यंत प्रतीक्षा आहे आणि त्या प्रतीक्षेचं फळ म्हणून स्वामी तिच्या दारापर्यंत जातात. स्वतःच्या केसांनी तिनं स्वामींना बसण्यासाठी जागा स्वच्छ केलेली, स्वतःच्या केसांनी तिनं अंगण स्वच्छ केलंय. तिची ही अवस्था बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल भक्तीला कुठलीच मर्यादा नसते, भक्तीला कुठलंच वय नसतं, समर्पणाला कुठलीच भूमिका नसते, समर्पणाची भूमिका कुठल्याच वयामध्ये नसते. तुम्ही कुठल्याही वयामध्ये स्वतःला समर्पित करू शकता. भगवंताच्या दाराजवळ जायला कुठलंच वय नाही. मग नीट लक्षात घ्या, 25व्या वर्षी 50व्या वर्षी तुम्ही उपदेश घेतला असेल किंवा भक्ती करायला सुरुवात केली असेल, पण तुमच्या पोटी येणारं लेकरू 9व्या महिन्यापासून जन्माला आल्यापासून तुमची देवाची भक्ती करते. भाग्यवान सगळ्यात जास्त तो आहे. तुमचा मुलगा सगळ्यात जास्त भाग्यवान आहे तुमच्यापेक्षा. म्हणून भक्तीला कुठलंच वय नाहीये, भक्तीला कुठलंच वय नाही. तुमची संसारिक प्रगती ही तुमच्या संसारामध्ये तुम्हाला उत्थान करून देईल, कदाचित तुमचा मान मान्यता ठेवल, तुम्हाला कदाचित चांगलं म्हणायला भागी पडेल, तुमची प्रतिष्ठा वाढेल संसारिक उन्नतीने. पण आध्यात्मिक उन्नतीने तुमच्या अंतःकरणात तुमच्या घरामध्ये परमात्मा येऊ शकतो. म्हणून ती आध्यात्मिक उन्नती तुम्हाला महत्वाची आहे, ती प्रगती तुम्हाला महत्वाची. आणि तुमचा ह्या घरापासून निघालेला प्रवास नीट लक्षात घ्या दादा, या घरापासून निघालेला प्रवास तुमचा त्या घरापर्यंत गेला पाहिजे जिथं यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुनरागमन होत नाही. हा प्रवास तुम्हाला साधता आला पाहिजे. मग आपण खऱ्या अर्थानं विचार करा, आपलं हे साधतं का? साधत नाही. आपण क्षणिक गोष्टी घेतो, क्षणिक विचार करतो की आपल्याला सोडलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. क्षणिक विचार आहे, क्षणामध्ये विचार बदलतात. एक माणूस जंगलामध्ये असाच बायकोला वैतागून गेला, वनामध्ये आता परत तिचं तोंडच बघायचं नाही, परत आता यायचंच नाही आपण ह्या जंगलामधून वापस गेला बिचारा. गेल्यानंतर 2च दिवस झाले असतील, 2 दिवसानंतर दारामध्ये परत उभा राहिला. पत्नी अवाक झाली. पत्नी म्हटली, का हो झाले का, थंड झाले? तो तिच्याशी काहीच बोलला नाही. अहो मग काय बोलायचं तरी काय, कशासाठी वापस आले? तो म्हटला, तिथं उंदरांचा खूप सुळसुळाट आहे, मला आपल्या घरची मांजर घेऊन जायची. घेतली मांजर आणि गपचिप निमूटपणे निघून गेला. काही गरज नाही तुझी, तू माझ्यासोबत येऊ सुद्धा शकत नाही, तुझी काही गरज नाही, मी तुझ्याकडे परत तुझं तोंड पाहायला येणार नाही. पत्नीला 2-4 शब्द बोलला, ती मांजरीचा पिल्लू घेतला आणि वनामध्ये परत निघून गेला. आता वनामध्ये गेल्यानंतर मांजरीच्या पिल्लाने 2-3 दिवसामध्ये तिथले जेवढे उंदर होते तेवढे हडप केले आणि हडप केल्यानंतर ती ओरडायला लागली. ओरडायला लागल्यानंतर बिचारायला परत तिच्या खाण्यापिण्याची चिंता. आता त्याच्या समोर परत एक प्रश्न उभा राहिला की आता काय करायला पाहिजे. परत घरापर्यंत आला, परत घरी आला आणि घरी आल्यानंतर आता पत्नीनं परत मजाकमध्ये विचारलं, परत चेष्टा केली त्याची बिचाराय की आले का? आता नाही, मला तुझ्याशी काहीच घेणं देणं नाहीये, मी तुझ्याकरता येत पण नाहीये. मग कशाला आले? अरे ती मांजरीचं पिल्लू घेऊन गेलो, ते 2 दिवसापासून खूप ओरडते, खूप रडतंय, गागतंय, तर त्याला दुधासाठी व्यवस्था करावी म्हणून मी आपली गाय नेण्यासाठी आलोय. प्रपंच सुटत नाही, तो गाय घेऊन गेला. गाय घेऊन गेल्यानंतर 2-3 दिवस आता गायीचं दूध ती मांजर पिऊन शांत व्हायला लागली. पण गायी नेल्यामुळं झालं असं की गायीचं शेण पडायचं, गायीनं घाण करायला सुरुवात केली. घाण करायला सुरुवात केल्यानंतर मच्छर झाले. मग आता झाडायचं कोणी? मग परत घरी आला. घरी आल्यानंतर पत्नी म्हटली, आता तर तुमचं काही राहिलं नसेल मला तरी वाटतंय. त्यांनी खाली मान घातली आणि बिचारीला म्हटला की आता तुझीच गरज आहे, तू माझ्यासोबत आलीच पाहिजे. शेवटी सुटणार नाही दादा. जेवढं तुम्ही सोडायचा प्रयत्न कराल तेवढा हा प्रपंच तुम्हाला जखडलेला आहे, तेवढा हा प्रपंच तुम्हाला आवळून ठेवणार आहे.
पण न सोडता तुम्हाला परमार्थ करता आला पाहिजे. न सोडता तुम्हाला ह्या धर्माला आपल्या समर्पण देता आलं पाहिजे. न सोडता तुम्हाला खऱ्या अर्थानं जगता आलं पाहिजे. मग तुमच्या घराचा पाया ईट माती नसून, तुमच्या घराचा पाया दगड माती नसून, तुमच्या घराचा पाया तुमचे शुद्ध विचार आहेत. तुमचे शुद्ध विचार तुमच्या घराचा पाया आहे. आणि तुम्ही जमिनीवरती असून सुद्धा आभाळा एवढी प्रगती केल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये गर्व न येणं हा सगळ्यात मोठा निवार आहे. सगळ्यात मोठा निवार आहे. तुमचं छत कितीही सुंदर असेल, तुमच्या घराचं छत कितीही सुंदर असेल, भक्कम असेल, त्याला महत्व नाहीये. तुम्ही त्या छताच्या वरती तर विचार करत नाही ना. अहंकाराने तुम्ही वरती जर उडत असाल तर ते छताची मर्यादा तुम्हाला काहीच कामाची नाही. त्या छताच्या वरती जर तुम्ही जात असाल तर तुमचा अहंकाराने कधी ना कधीतरी नायनाट होणार आहे. तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. तुमची प्रतिष्ठा कधीतरी संपून जाईल. तुमचं नाव कधीतरी संपून जाईल. म्हणून त्या घरामध्ये जगत असताना आपले पाय सुद्धा जमिनीवरती असणं गरजेचं आहे. कारण या घरामधून आपल्याला कधी ना कधीतरी बाहेर काढणार आहे. तुम्ही कितीही सुंदर बंगला बांधा, 20 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, कितीही सुंदर बांधला, पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्या माझ्या जीवनात घडणार आहे की या घरातून तुम्हाला एक दिवस बाहेर निघावं लागणार. मालक असाल तर मालकाच्या मनामध्ये प्रश्न येईल की मला बाहेर काढणारे कोण? अहो, मी याचा एक वाळूचा कण मी स्वतः विकत आणलेला आहे, याची वीट माती मी विकत आणलेली, याच्या फरशा मी निवडले, याचे दरवाजे मी निवडले, मला बाहेर काढणारे तुम्ही कोण? दादा, बाहेर निघावंच लागेल. काळाची उडी पडेन बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, जेव्हा काळ जवळ येईल आपल्या तेव्हा आपल्याला बिन सांगता, बिन आमंत्रणाचं, बिन दुखावता आपल्याला बाहेर निघावं लागणार. ती वेळ आपल्याला सांगून येणार नाही, ती वेळ आपल्याला निमंत्रण देणार नाही, ती वेळ आपल्याला तिथून बाहेर काढेल आणि त्यावेळेस आपल्याला बाहेर निघावं लागेल. आणि मग त्यावेळेस घाई केली जाणार आहे. त्यावेळेस आनंदाने कोणी थांबा थांबा कोणीच म्हणत नसतं. थांबा थांबा कोणीच म्हणणार नाही. तुम्हाला त्यावेळेस जितकं पटकन बाहेर काढता येईल तितकं पटकन बाहेर काढलं जातं. म्हणून हे शाश्वत घर नसून हे अशाश्वत घर आहे. मग शाश्वत घरापर्यंत ह्याच घरातून आपल्याला पोहोचायचंय. हेच घर तुमचं मंदिर बनू शकतं, हेच घर तुमचं आश्रम बनू शकतं, याच घरामध्ये परमात्मा अवतरित होऊ शकतं. एवढी तुमची शुद्ध भक्ती असणं गरजेचं आहे. तुमच्या अंतःकरणात शुद्ध भक्ती जर असेल तर इथं सुद्धा परमात्मा श्री चक्रधर प्रभूंचं अवतरण होऊ शकतं. याच्यामध्ये काहीही शंका नाही. ती भक्ती तुम्हाला जमली पाहिजे. मग तुम्ही तुमच्या तरुण वयामध्ये स्वतःला सावरून धरा. सगळ्यात मोठा प्रबोधनाचा विषय याच्यातून तुम्ही जर घेतला तर लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमची लाख करोडी कायादिनी अंग अंग अनमोल, तुमच्या शरीराला तुम्ही खराब जे करत चाललेले आहात ते कुठंतरी थांबवा. कुठंतरी थांबवलं पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये नको त्या गोष्टी तुम्ही टाकतायत, थांबवा. तुमच्या शरीरामध्ये नको ते विचार तुम्ही टाकू राहिलेत, थांबवा. आणि हे घर एक वेळेस तुम्हाला स्वच्छ करता येईल, याला दररोज सकाळी झाडू मारता येईल. पण कुविचाराने ग्रसित झालेल्या या घराला तुम्ही कधी स्वच्छ करणार हो? आहे की नाही प्रश्न? या मळालेल्या घराला स्वच्छ करण्यासाठी काय? मग तुकाराम महाराज काय म्हणतात? नाही निर्मळ जीवन काय करील साबण. किती हमाम वापरा, डेटॉल वापरा, लक्स वापरा, पियर्स वापरा, किती भारी भारी साबण वापरले, पण निर्मळ जीवन जर नसेल, निर्मळ विचार नसेल, मग ते विचार आपले स्वतःच्या प्रती नाही, शेजाऱ्या प्रती पण आपल्याला चांगले ठेवावे लागतील. आपल्या भावाच्या प्रती सुद्धा आपल्याला विचार चांगले ठेवावे लागतील. आणि ते विचार घरातूनच जन्माला येणार आहेत. तुमच्या मुलाला तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. तुमच्या मुलाशी तुम्हाला संवाद साधता आला पाहिजे. तुमच्या पत्नीशी तुम्हाला नीट संवाद साधता आला पाहिजे. ती तुमची दासी नसून, ती तुमची नोकर नसून, ती तुमच्या घराची चालवणारी संचालिका आहे. ती तुमची अर्धांगिनी आहे. आपण म्हणण्याकरता तिला पूजेमध्ये अर्ध म्हणून घेऊन बसतो. तिला पूजेमध्ये मान देतो, लग्नामध्ये मान देतो, इकडं तिकडं मान देतो, पण घरामध्ये मान देत नाही. ही खरी शोकांतिका आहे. हे खरं दुःख आहे. आणि मग आपण म्हणतो की लक्ष्मीची पावलं आली पाहिजे, लक्ष्मी घरामध्ये आली पाहिजे. कशी येईल? घरामधली माता माऊली जर सुखी नसेल, घरामधली पत्नी सुखी नसेल, घरामधली मुलगी सुखी नसेल, त्या घरामध्ये लक्ष्मी कशी येऊ शकते दादा? कशाने येईल? म्हणून आया बहिणींचा आदर करायला शिका. खरा सगळ्यात मोठं समाजाचं दुःख हे आहे. आणि ही आजची गोष्ट नाहीये साहेब, ही आजची गोष्ट नाहीये. हे आज दुःख नाहीये, काल दुःख नाहीये, हे पूर्वीपासून चालत आलेलं दुःख आहे. बर सभेमध्ये द्रौपदीला विवस्त्र व्हावं लागलं, तिच्या वस्त्रांवरती हात घातला. एवढ्या सभेमधून, कौरवांच्या पांडवांच्या सभेमधून द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य बसलेले असताना, एवढे धीर वीर माणसं तिथं बसलेले असताना तिच्या साडीला हात घालणारी संस्कृती
त्यावेळेस होती. मग भगवान कृष्णासारखा अवतार जो होतो ना, ते एवढ्यासाठीच होतो की जर तुम्हाला तुमच्या आया बहिणीची अब्रू ठेवता येत नसेल, लाज ठेवता येत नसेल, तर तुम्ही पुरुषार्थी नसून तुम्ही षंड आहात. तुमचं पुरुषत्व काहीच कामाचं नाही. भगवंताचा अवतार होऊन सगळ्या यादवांचा, सगळ्या कुळाचा नायनाट करायला प्रवृत्त करतो. ह्याच कारणामुळे आपल्याला आपला समाज राखून ठेवण्यासाठी आपल्याला या संस्कृतीत व्यवस्थित ठेवाव्या लागतील. आपल्याला हे संस्कार चांगल्यापणे जपावे लागतील. आणि हे संस्कार जर आपल्याला जपता आले नाही तर हा समाज हळूहळू हळूहळू तारतार होत जाणार आहे. कापसाचा धागा तोडताना, कापसाचा धागा वेगळा करताना कधी आवाज येत नसतो. हा संस्कार असाच कुसंस्कारित होत होत हळूहळू तुटत चाललाय. आणि याला जबाबदार एखादा दोष करणारा, गुन्हा करणारा, वाईट वागणारा माणूस समजू नका. वाईट वागणारा एकटाच वाईट वागत असतो, पण त्याला बघून वाईट वागणारे हजारो आहेत. एखाद्या मुलाने गुन्हा केला, एखाद्याच मुलाने गुन्हा केलेला असतो. एखादाच मुलगा चुकीची व्हिडिओ, चुकीची रील्स मोबाईलवरती अपलोड करतो. बघा, दुष्कृत्य असं हळूहळू पांगत असतं, हळूहळू पांगत असतं. तुम्ही एखादी एंटरटेनमेंटसाठी, एन्जॉयसाठी जर गोष्ट केली आणि ती मोबाईलवरती टाकली आणि तसं बघून त्या मोबाईलचं कृत्य त्या मुलाने केलं, त्या व्यक्तीनं केलं, तुम्ही सगळ्यात मोठे पापी आहात. बीज आणि रोवलं काट्याचं, त्याला भविष्यामध्ये कधी ना कधीतरी काटा टोचत असतो. म्हणून बीज बोये बबुल का आम का असे काय. बाबडी लावल्यानंतर त्याला आंबे कधी लागू शकत नाही दादा, कधीच लागू शकत नाही. म्हणून कर्म असे झाले पाहिजे. आपल्याला या घरामध्ये राहत असताना अशी कर्म करता आली पाहिजे की त्या कर्माला चंदनाचा सुगंध आला पाहिजे, त्या कर्माला सुगंध आला पाहिजे. आणि त्या कर्माला सुगंध देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तत्व जे आहे, सूत्र जे आहे, संतुष्ट सततम योगी. तुम्ही समाधानी राहायला शिका, समाधानी राहायला. आपलं असमाधानी जीवन झालंय. आपण दिवसेंदिवस हव्यास करत चाललंय. एक मजल्याच्या घरावाला दुसऱ्या मजल्याचं स्वप्न बघतो, एक गाडीवाला दुसऱ्या गाडीचं स्वप्न बघतो, 2 चाकावाला 4 चाकावालाचं स्वप्न बघतो. 1000 रुपयाची साडी घेणारी बाई 2000चं स्वप्न बघते, 2000ची पुढच्या दिवाळीला घ्यायची. गळ्यामध्ये 1 तोळा असलेले तिचं स्वप्न पुढच्या वर्षी 2 तोळ्याचं असतं. आणि हे स्वप्न माणसाला दुःखी करतात बंधूंनो, आयांनो, हे स्वप्न दुःखी करतात. पण जे आहेत त्याच्यावरती सुखी जर राहायला शिकाल तर तुमच्यासारखं समाधानी कोणीच नाही, तुमच्यासारखं समाधानी कोणीच नाही. म्हणून येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. राजासजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व मज आली या झोपडीत माझ्या. तुम्हाला आणता आलं पाहिजे ते सुख, तुम्हाला तुमचं सुख आणता आलं पाहिजे. एखादी स्वाभिमानी बाई अंगावरती पातळ असेल, साडी असेल, फाटलेलं असेल, त्याला थिगळ लावेल, लपून धरेल, पण दुसऱ्याच्या घरी चाकरी करून पोट भरेल, पण दुसऱ्याच्या पडलेल्या सोन्याला सुद्धा हात लावणार नाही. याला स्वाभिमान म्हणतात, याला स्वाभिमान म्हणतात. हा संस्कार तुम्हाला जपता आला पाहिजे, हा संस्कार जपता आला पाहिजे. आणि जे सत्य आहे त्याला स्वीकारायला शिका, जे सत्य आहे त्याला स्वीकारायला शिका. 40व्या वर्षी तुमचे केस पांढरे झाले, उगाच त्याला बिनकामाचं रंगवू नका. रंगवण्यामध्ये मजा नाहीये. तुम्ही कुठपर्यंत चिरंजीव राहणार आहे, कुठपर्यंत तरुण राहणार आहे. जे आलंय प्रकृतीनं, जे दिलंय ते प्रकृती विचार करून देत असते. आता तुमची जर बदलायची वेळ आली असेल तर केसाचा रंग बदलवण्यापेक्षा तुमचे मळकटलेले विचार रंगवा. मळकटलेले विचार आता कुठंतरी बदला, मळकटलेल्या विचारांना कुठंतरी चांगला रंग द्या. ते विचार तुमचे शोभून दिसले पाहिजे. 40व्या वर्षी 50व्या वर्षी पांढरा केस पडलेला एखादा माणूस असेल आणि पोरगळासारखा वागत असेल, लहान लेकरासारखा वागत असेल, म्हातारा कशाहून म्हणायचा. म्हणून बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड़ खजूर. मोठा झाला म्हणून काय म्हणायचं हो त्याला. किती अशी मोठी पडलेली आहे माणसं. मोठा त्यालाच म्हणायचं की ज्या माणसाने आपल्या मोठेपणासोबत आपल्या मनाचा सुद्धा विकास केला, त्याचं मन सुद्धा मोठं होत गेलं, आपली प्रतिष्ठा मोठी होत गेली, संपत्ती मोठी होत गेली, पण त्याही सोबत त्याच्यासोबत येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो आदर देतो, सन्मान देतो, मोठं ठरवतो. सगळ्यात मोठा तो माणूस आहे, सगळ्यात मोठा तो माणूस. मग शबरीची बोरं खाणारी राम, 14 वर्ष वनवासामध्ये शबरीची बोरं खाण्यासाठी, उष्टी बोरं खाण्यासाठी गेलेले राम. लीळा चरित्रामध्ये सर्वज्ञांनी सुद्धा उष्टी बोरं खाल्लेली आहे. ते सर्वज्ञ हे अवतार उगाच अवतार झालेले नाहीये. या अवतारांना माणूस म्हणूनही लोकांनी जपलं असतं, माणूस म्हणूनही मानलं असतं, पण यांच्या पायाची धूळ लागावी म्हणून
अतोनात देवासाठी स्मरण करणारी माणसं, त्यांच्यासाठी झुरणारी माणसं तयार झाली. ती ह्याच कारणामुळे त्यांचे गुण सुद्धा तेवढे श्रीमंत होते. ती वागली सुद्धा तेवढी श्रीमंत पद्धतीनं माणसं, ती वागली सुद्धा तेवढ्या चांगल्या पद्धतीनं माणसं. म्हणून त्यांचे विचार आज पूजनीय आहेत. त्यांचे विचार, रामकृष्णांचे विचार, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार, संतांचे विचार, तुकडोजी महाराजांचे विचार ह्या मातीमध्ये का अजूनही संपत नाही? का संपत नाही? त्याचं कारणच आहे की त्या विचारांना श्रीमंती होती, त्या विचारांना चंदनाचा सुगंध होता. ती ज्या ज्या ठिकाणी जायची ती माणसं, पायाची जी पावलं होती ती सोन्याची पावलं म्हणून उमटायची. सोन्याच्या पावलांनी ज्या ज्या घरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ती माणसं गेली, आपले विचार देऊन गेली. तो विचार आपल्याला तयार करता आला पाहिजे. तो विचार आपल्याला आपल्या लेकरांच्या संस्कारातून खऱ्या अर्थानं तयार करता येईल. म्हणून तुम्ही कुठल्या पद्धतीनं जगले हे आता जास्त विचार न करण्यासारखं आहे, पण तुमची लेकर कशी जगतील याचा खऱ्या अर्थानं विचार करा. म्हणून ह्या घरातून तुम्हाला जर देता येत असेल, सगळ्यात महत्त्वाचं देता येत असेल तर तुमच्या मुलांना संस्कार द्या. तुमच्या मुलांना संस्कार द्या. सगळ्यात मोठी आयांनो शिदोरी ती आहे, सगळ्यात मोठी शिदोरी. साहेब, तुमचा बंगला आपल्या आपण मुलांच्या नावावरती होणार आहे, तुमची जमीन आपल्या आपण त्यांच्या नावावरती जाणार आहे, तुमची प्रॉपर्टी आपल्या आपण त्यांच्या नावावरती जाणार आहे, पण संस्कार हे द्यावे लागतील. धर्म हा द्यावा लागेल. आणि तो धर्म जर तुम्हाला देता आला तर खऱ्या अर्थानं तुम्ही पुरुषार्थी आहात. धृतराष्ट्र खऱ्या अर्थानं संस्कारी असतात, महाभारताचं युद्ध टाळता आलं असतं. पण संस्कार कुठेतरी संपले म्हणून कौरवांचे 100 पुत्र त्या ठिकाणी मारल्या गेले आणि 5 असलेले धर्मवान असलेले पांडव जगावरती हस्तिनापूरचं राज्य करून गेले. ही नीतिमत्ता तुम्हाला खऱ्या अर्थानं जपता आली पाहिजे, नीतिमत्ता जपता आली पाहिजे. म्हणून जे सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सूत्र सांगितलं, संतुष्ट राहायला शिका, समाधानी राहायला शिका. जे आपल्या घरी शिस्त आहे ना ते आनंदाचं आहे, ते सगळ्यात मोठं पौष्टिक आहे, ते सगळ्यात मोठं चांगलं अन्न आहे आपल्या घरी शिजणार. दुसऱ्याच्या घरामध्ये पोळी तयार होत असेल, दुसऱ्याच्या घरी बदाम खाल्ले जात असतील, दुसऱ्याच्या घरातून तुपाचा वास येत असेल, तो चांगला नाहीये. कष्टाची बरी भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको, हे नीतिमत्तेचं वागणं आहे. आणि ही संतुष्टता तुम्हाला जर जमली तर तुमच्या अंतकरणात नक्कीच परमात्मा येणार, नक्कीच परमात्मा येणार. आणि तुम्ही केलेली भक्ती परमात्म्याला स्वीकार होत असते. तुम्ही केलेली भक्ती परमात्म्याला स्वीकार होणार आहे. कशाने? तुम्ही संतुष्ट राहिले. ते संतुष्ट सततम योगी. जो योगी आहे, जो योगामध्ये आहे, जो धर्मामध्ये आहे, जो धार्मिक आहे, जो धर्मवान आहे, तो संतुष्ट असला पाहिजे, संतुष्ट असला पाहिजे. ज्या ज्या व्यक्तीला संतुष्टता जमली, कारण दादा, निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे नृपती सुखी, नृपती कहे ब्रह्म सुखी, इंद्र सुखी, नृपती कहे राजा सुखी, राजा कहे चक्रवर्ती सुखी, चक्रवर्ती कहे सुख इंद्र को बारी. हे वाढतच जाणार आहे. आज एक 10,000चा मोबाईल घेतला, पुढचं लेटेस्ट मॉडेल आलं का त्याच्यावरती मन जाणार आहे. EMI वरती तरी आयफोन घेण्याचं स्वप्न आपण बघणार आहे. मग आयफोन हातामध्ये आला, तो 1-2 वर्षांनी पाठीमागचा होणार आहे, बॅकवर्ड होणार आहे. पुढचं लेटेस्ट एखादं व्हर्जन निघालं की त्याच्यावरती लक्ष जाणार आहे. कुठपर्यंत पळणार? कुठपर्यंत पळणार? एक गाडी जशीच्या तशी आहे का? नाहीये. एक वस्तू जशी का तशी आहे का? नाहीये. मग हे बदलत जाणारं स्वप्न जे आहे हे मृगजळ आहे. या मृगजळाच्या पाठीमागू लागून आपलं जीवन बर्बाद करू नका. धर्म आणि कर्म दोन्ही सोबत चाललं पाहिजे. धर्म आणि कर्म सोबत चाललं पाहिजे. तुम्ही किती धर्मवान आहात याला सगळ्यात महत्वाची किंमत आहे. तुम्ही किती मोठी कर्म केली, किती माड्या गाड्या घेऊन ठेवल्या, याला किंमत नाहीये. माड्या गाड्याला जर किंमत असती तर लोकांनी कंसाचं नाव सगळ्यात जास्त तोंडावरती घेतलं असतं, पण कृष्णाचं नाव मुखामध्ये, रावणाचं नाव सगळ्यात जास्त मुखामध्ये घेतलं असतं, पण रामाचं नाव मुखामध्ये. तुमच्या वागण्याला किंमत आली पाहिजे. ती किंमत तुमच्या घरातून जर तयार करता आली तर तुम्ही सगळ्यात मोठे श्रीमंत आहात, सगळ्यात मोठे श्रीमंत आहे. आदरणीय डॉक्टर साहेबांनी आपला धर्म वाढवला आणि धर्म वाढवून त्यांनी घर वाढवलं. हे सगळ्यात महत्वाचं कार्य त्यांच्या जीवनातलं आहे. तुमचा धर्म जर तुमच्या सोबत वाढत असेल तर तुमची प्रगती आपल्या आपण होणार आहे, आपल्या आपण होणार आहे. ज्याच्या अंतकरणात, ज्याच्या अंगसंग परमात्मा आहे. ते म्हणाल ही गोष्ट कशी काय? अरे 5 निर्वासित पोरांना त्यानं जगत चक्रवर्ती राज्य प्रदान केलं, हस्तिनापूरचं राज्य प्रदान केलं, इंद्रप्रस्थाचं राज्य प्रदान केलं. निर्वासित काहीच नसताना त्यांना अंगावरती कपडे सुद्धा घालायला नव्हते. वनामध्ये गेल्यानंतर त्यांची राहायची सुद्धा व्यवस्था नव्हती. अशा 5 लेकरांना, निर्वासित लेकरांना त्यांनी चक्रवर्ती पद घोषित करून दिलं, प्रदान करून दिलं. एवढी ताकद त्याची आहे ना. मग तो जर आपल्या सोबत असेल, तो जर आपल्या सोबत असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही, कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. म्हणून मुखामध्ये नाम सदोदित असलं पाहिजे. परमात्म्याचं नाम तुमच्या मुखामध्ये
सदोदित असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची वानवा होणार नाही, कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही.